नमस्कार मित्रांनो, मी स्वीकार एम पी रजिस्टर ऑथोराइज्ड डिस्ट्रीब्युटर आणि इन्शुरन्स ॲडवायझर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना कुठल्या गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजेत याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करू याच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपला फायनान्शियल गोल हा क्लिअर असला पाहिजे. त्याचबरोबर आपण किती रिस्क घेणार आहोत व आपला गुंतवणूक कालावधी किती आहे हे ठरवलं पाहिजे. तसेच त्या फंडला किती कालावधी आतापर्यंत झालेला आहे आणि त्याचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे टोटल डिपॉझिट सध्याच्या काळात किती आहे यावरही नजर टाकली पाहिजे. करंट ॲसेट अंडर मॅनेजमेंट हे अगदी कमीही किंवा अगदी जास्तही नसावे. तसेच फंड सिलेक्ट करताना फंड मॅनेजरचा अनुभव आणि त्या फंडची इन्व्हेस्टमेंट स्टाईल कशी आहे हे जाणून घेतले पाहिजे. काही महत्त्वाचे रेशिओ जसे अल्फा, बीटा, शार्पे रेशिओ, सॉर्टिनो, पोर्टफोलिओचा PE म्हणजे व्हॅल्युएशन आणि पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशिओ याबद्दलही जाणून घेतले पाहिजे. त्या पर्टिक्युलर फंडचा डाऊनसाईड कॅप्चर रेशिओ म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर पिरियडसाठी निर्देशांक समजा 100 पॉईंट खाली गेला आहे तर आपला फंड किती खाली गेला आहे ह्यावरही डाऊनसाईड कॅप्चर रेशो ठरतो. डाऊनसाईड कॅप्चर रेशो हा जितका कमी असेल तितका चांगला असतो. मित्रांनो, आपण म्युच्युअल फंड संबंधी जितके महत्त्वाचे रेशिओ आहेत त्या रेशिओबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत.